नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गॅप एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण SC आणि ST कॅटेगरींना नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे का हे आपण पाहणार आहोत. तसेच कोणत्या कास्टला नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची माहिती कळेल किंवा पालकांना त्याची माहिती कळेल की कुणासाठी नॉन क्रिमिनल हे आवश्यकता आहे आणि कोणी काढायचं आणि कोणी काढायचं नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. SC आणि ST या दोन जे कॅटेगरी आहेत त्यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही. त्या दोन्ही कास्टला व्हॅलिडिटीची आवश्यकता 100% आहे. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, जसे की आपण इंजिनिअरिंगला घेतो, मेडिकलला घेतो, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरला आहे, त्याच्यानंतर फिशरी आहे, डेअरी आहेत, बरेच कोर्सेस आहेत. या सर्व कोर्सेसला आपण CET वरून, JEE वरून, NEET वरून ॲडमिशन घेत असतो. तर त्या सर्व विद्यार्थ्यांना, जसं की SC आणि STचे जे विद्यार्थी आहेत स्पेशली, त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही. त्या सर्व विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल काढण्याची आवश्यकता नाही. त्यांना नॉन क्रिमिनल नसतं. आणि पण त्या सर्व विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्याला काढणं आवश्यक आहे. त्याचं ॲडमिशन हे ओपनमधून होतं. मग नॉन क्रिमिनलची आवश्यकता हे कोणत्या कास्टला आहे? कोणत्या कास्टच्या विद्यार्थ्यांनी ते काढायचं आहे? तर नॉन क्रिमिनल हे तुम्ही OBCचा जो विद्यार्थी आहे, VJNTचा जो विद्यार्थी आहे, NT1, NT2 आणि NT3, त्यानंतर SCBC, या SCBC म्हणजेच मराठा, या सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला नॉन क्रिमिनल हे आवश्यक आहे काढण्यासाठी, तुमच्या परीक्षेसाठी किंवा तुमच्या ॲडमिशन बद्दल. प्रत्येक विद्यार्थ्यांना हे नॉन क्रिमिनल लागल. त्याच्या ॲडमिशनमध्ये त्याचं कास्ट सर्टिफिकेट लागल, त्याचं नॉन क्रिमिनल लागल आणि त्याची कास्ट व्हॅलिडिटी लागल. हे 3 जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला ॲडमिशन हे ओपनमधून करावं. भलेही तुमची कॅटेगरी OBC असेल, VJNT असेल ना, एनी अदर कोणते एक्सेट्रा जे मी सांगितलं त्याप्रमाणे असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि कास्ट व्हॅलिडिटी हे 3 डॉक्युमेंट आवश्यक आहेत, कंपल्सरी आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांनी काढून घ्यावं. जर कोणत्या विद्यार्थ्यांनी काढलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर माही सेवा केंद्रामध्ये जाऊन ते डॉक्युमेंट काढून घ्यावं, जेणेकरून त्याला ॲडमिशनच्या वेळेस कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे त्याचे कुठलेही डॉक्युमेंट न काढता त्याचं ॲडमिशन कॅन्सल होणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की आपण काढलं तर काय होईल, तर तसं नाही. सर्व विद्यार्थ्यांनी ते डॉक्युमेंट काढून घ्यावं, जेणेकरून त्याला ॲडमिशनमध्ये ओपनच्या विद्यार्थ्यासोबत कॉम्पीट करता येईल. ओपनचा कट ऑफ खूप भरपूर असतो, त्याला जास्त मार्क लागतात. जर कॅटेगरीचा विद्यार्थी असेल त्याला कमी मार्क लागतात. त्यामुळे त्याचं बेनिफिट 100% होईल आणि त्याला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन सुद्धा मिळेल. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी काढले नसतील तर त्यांनी काढून घ्यावं, जेणेकरून आपल्याला ते 10-15 दिवसात किंवा 20 दिवसामध्ये ते डॉक्युमेंट भेटेल आणि आपल्या ॲडमिशनच्या प्रोसेसच्या वेळेस त्याला त्याचा फायदा होईल. ज्या विद्यार्थ्यांनी नाही काढला असेल किंवा त्याला माहिती नसेल तर त्यांनी काही अडचण येत असेल तर त्यांनी खाली कॉमेंटमध्ये सांगावं, जेणेकरून आपण त्याला मदत करू. आणि जर विद्यार्थ्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तशाच तुमच्या आवडत्या मित्रांना जे कोणी असतील तर त्यांना हा व्हिडिओ पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.